बदलापूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता विचारावा लागतो. कारण मित्रपक्ष आता एकमेकांच्या जीवावर उठले आहेत आणि आगामी निवडणुकांपूर्वी महायुतीत मोठी फूट पडण्याची ही सुरुवात सांगितली जाते. बदलापूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक हाणामारीच्या प्रकरणाने संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ज्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपला नेहमी एकमेकांचे जवळचे मित्र मानले जात होतं, त्याच दोन पक्षांचे कार्यकर्ता आता भर रस्त्यात एकमेकांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या राड्यामध्ये भाजपचे पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि अनेक स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येते. परंतु आता सर्वात मोठा प्रश्न असा की नेमका हा वाद कशावरून झाला? राजकीय वर्चस्व, आर्थिक हितसंबंध, या आगामी निवडणुकांची धामधूम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदलापुरातील या हाणामारीचे धागेदोरे थेट आगामी निवडणुकांशी जोडले गेले आहेत का? तर चला बदलापूरचे राजकीय वातावरण तापवणाऱ्या या संपूर्ण प्रकरणामागचं वास्तव समजून घेऊयात आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. बदलापूर हे तसं शांत आणि वेगाने विकसित होणारं शहर, पण काल परवा या शहराच्या राजकीय वर्तुळात एका मोठ्या हाणामारीने खळबळ उडवून दिली. शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने या दोन्ही मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आपापसात भिडले आणि हा वाद हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. या धक्कादायक घटनेत भाजपचे पदाधिकारी मारुती पाटील यांचा तरुण मुलगा सनी पाटील याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सनी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही मारहाण शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील आणि त्यांच्या इतर साथीदारांनी केली आहे. राजकारणात कोणताही वाद अचानक होत नाही, याचे धागेदोरे जुन्या निवडणुकांमध्ये अडलेले असतात. या प्रकरणाची पार्श्वभूमी सुद्धा जुन्या राजकीय वैरात लपलेली आहे. सनी पाटील याचे वडील मारुती पाटील, जे भाजपचे पदाधिकारी आहेत, ते मागच्या पालिका निवडणुकीत विद्यमान नगरसेवक रोहन पाटील शिंदे गट यांच्या विरोधात नगरसेवक पदाच्या निवडणुकीला उभे होते. निवडणुकांच्या या आखाड्यात दोघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली होती. तेव्हापासूनच या दोन कुटुंबांमध्ये आणि राजकीय गटांमध्ये प्रचंड राजकीय आणि वैयक्तिक वैर निर्माण झाले होते. बाहेरून युती असली तरी आतून हे दोन्ही गट एकमेकांचे कट्टर विरोधक बनले होते. हा जुना राग आणि राजकीय द्वेष मनात धुमसत असताना नुकतीच बदलापुरात एका हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न कार्यातील हळदीच्या कार्यक्रमात दोन्ही गट पुन्हा एकदा समोरासमोर आले. सुरुवातीला एकमेकांकडे रागाने पाहणे, नंतर शाब्दिक बाचाबाची आणि शेवटी या बाचाबाचीचे रूपांतर एका मोठ्या हाणामारीत झाले. आरोप आहे की यावेळी नगरसेवक रोहन पाटील, सूरदास पाटील त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी जुना राग मनात धरून सनी पाटील याला बेदम मारहाण केली. या रक्तरंजित राड्यानंतर हळदीच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला आणि आनंदाच्या कार्यक्रमात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. सनी पाटील यांनी पोलिसात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे बदलापूर पोलिसांनी कडक पावले उचलत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील, प्रथमेश अनंता पाटील, राकेश भगवान पाटील, किशोर बालचंद्र शेलार, जनार्दन धर्मा पाटील यांच्यासह तब्बल 10 जणांवर गुन्हा अर्थात FIR दाखल केली आहे. सध्या पोलीस हे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे बदलापूरच्या राजकीय वर्तुळात तणावपूर्ण शांतता आहे. मित्रांनो, भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा उघडपणे राड्या होण्याची किंवा एकमेकांचे रक्त सांडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. वरिष्ठ नेत्यांमध्ये कितीही सलोखा असला तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधला अहंकार आणि वर्चस्वाची लढाई आणि या चव्हाट्यावर आली आहे. चला एकदा नजर टाकूया इतिहासातील अशाच काही मोठ्या घटनांवर ज्यांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. सर्वप्रथम उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरण. सर्वात भीषण घटना फेब्रुवारी 2024 मध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एक अंगावर काटा आणणारी घटना घडली होती. कल्याणपूर्वीचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर थेट हिल लाईन पोलीस स्टेशनच्या केबिनमध्येच भर दिवसा गोळ्या झाडल्या होत्या. जमिनीचा वाद आणि कल्याणमधील स्थानिक राजकीय वर्चस्व यातून हा वाद उफावून आला होता. एका आमदाराने थेट सत्ताधारी पक्षाच्या दुसऱ्या नेत्यावर पोलिसांसमोरच गोळीबार केल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. गणपत गायकवाड सध्या या प्रकरणी तुरुंगात आहेत. हे प्रकरण महायुतीतील अंतर्गत वादाचं सर्वात काळं पान मानलं जातं. द्वितीय, कल्याण डोंबिवलीतील पोस्टरवर आणि असहकार पुकार. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. मात्र इथेही भाजप आणि शिंदे गटात नेहमीच वादाची ठिणगी पडताना दिसते. विकास काम आमचं आणि श्रेय तुम्ही का घेता, यावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अनेकदा भिडले आहेत.
मागच्या वर्षी तर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट एक ठराव पास करून आम्ही खासदार श्रीकांत शिंदे यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मदत करणार नाही अशी उघड भूमिका घेतली होती. अनेकदा पोलिसांच्या बदलत्या आणि विकास कामांच्या टेंडर्सवरून या दोन गटात पोस्टर वॉर पाहायला मिळाले आहे. तृतीय, नवी मुंबई आणि पुण्यातील स्थानिक धुसफूस. नवी मुंबईत सुद्धा गणेश नाईक भाजप गट विरुद्ध स्थानिक शिंदे गट असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळतो. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वॉर्डातील वर्चस्वावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकामेकांविरुद्ध उभे ठाकल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. बदलापूरची ही ताजी घटना पुन्हा एकदा हेच सिद्ध करते की राजकीय पक्षांची युती फक्त कागदावर आणि मुंबईच्या एसी केबिनमध्ये होऊन चालत नाही. ती कार्यकर्त्यांच्या मनापर्यंत आणि स्थानिक पातळीपर्यंत झिरपायला हवी. पण स्थानिक पातळीवर असलेली माझी खुर्ची माझा वॉर्ड आणि माझं वर्चस्व ही भावना भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील कार्यकर्त्यांमध्ये सतत संघर्ष निर्माण करत आहे. आगामी काळात राज्यामध्ये महत्त्वाच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा वेळी दोन्ही पक्षांमधील हा रक्तरंजित संघर्ष महायुतीसाठी मोठा धोका ठरू शकतो. आता बदलापूर पोलिसांनी गुन्हे तर दाखल केले आहेत, परंतु या प्रकरणाचा राजकीय शेवट काय होणार? वरिष्ठ नेते या दोन्ही गटांची समजूत काढण्यात यशस्वी होणार की हा वाद असाच धुमसत राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मला काय वाटतं, सत्तेतील दोन प्रमुख पक्षांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी असं रस्त्यावर येऊन एकमेकांची हाणामारी करणं कितपत योग्य आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.